येणार येणार म्हणत चाहूल देणाऱ्या दिवाळीचे 4 दिवस कधी निघून जातात हे कळतही नाही. पण प्रकाशाचा हा सण फक्त आपल्या घराच्या बाहेरच्या अंधाराला नाही तर मनातील आणि समाजातील अंधारालाही दूर करण्याचा संकल्प घेण्याचा सण आहे. आजच्या आधुनिक युगात दिवाळीनिमित्त आपले घर प्रकाशाने उजळण्याबरोबरच आपण इतर ठिकाणीही तेजोमय करण्यासाठी काही प्रयत्न करण्याचे संकल्प या निमित्ताने घेऊच शकतो. सणाच्या काळात अनेकदा हजारोंच्या फटाक्यांचा धूर होताना दिसतो. नको असतानाही अनेक गोष्टींवर पैसे खर्च होताना दिसतात. पण हे लक्षात घ्यायला हवे की अतिव्ययापेक्षा मितव्यय ही कंजूषी नाही तर आपल्याला गरजेपुरते घेऊन इतरांची गरज पूर्ण करणे हा त्यातला महत्त्वाचा संदेश ठरू शकतो. मोठ्या प्रमाणात खर्च न करता साध्या पद्धतीने सण साजरा करणे ही आजच्या युगात एक चांगली शिकवण आहे. आपल्या आसपास गरजू लोक आहेत, ज्यांना थोड्या मदतीची आवश्यकता आहे. आपल्या सणाच्या खर्चातून थोडा निधी गरजूंसाठी देणं किंवा त्यांच्यासोबत सण साजरा करणं ही एक आनंददायी गोष्ट असू शकते. दिवाळीच्या काळात आपण सगळे डिजिटल माध्यमांवरून एकमेकांना शुभेच्छा देतो, परंतु फक्त आभासी माध्यमांवर न थांबता खऱ्या जगात भेटणे, संवाद साधणे, नाते टिकवणे याला महत्त्व आहे. डिजिटल संवादात फक्त शुभेच्छा पाठवण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून भावना व्यक्त करणे, नात्यांना घट्ट करणे याकडे लक्ष देऊ शकतो. आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत मानसिक आरोग्याचे महत्त्व वाढले आहे. दिवाळीत आनंद आणि ऊर्जेचा सण साजरा करताना स्वतःची मानसिक स्थिती सांभाळणे, तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी वेळ काढणे हे आधुनिक संदेश असू शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवणे, आपले छंद जोपासणे, ध्यानधारणा करणे असे साधे मार्ग आपल्याला मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवायला मदत करू शकतात. दिवाळीचा मुख्य संदेश म्हणजे घराची आणि परिसराची स्वच्छता. ही फक्त बाह्य स्वच्छतेपुरते मर्यादित नाही, तर आतून विचारांमध्येही स्वच्छता असायला हवी. आपल्या विचारांत सकारात्मकता आणि आदरभाव वाढवणे ही आजच्या काळात आवश्यक गोष्ट आहे. या सणाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यात नवीन विचार, सुसंस्कार आणि परोपकाराच्या मूल्यांचा दिवा लागायला हवा. आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात स्थानिक उत्पादकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दिवाळीच्या निमित्ताने स्थानिक व्यवसायांना समर्थन देणे, त्यांच्याकडून वस्तू खरेदी करणे आणि भारतीय उद्योगांना प्रोत्साहन देणे ही आधुनिक काळाची गरज आहे. हे केल्याने आपण आपल्या देशाच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लावू शकतो. स्टॉप.